महापालिका निवडणूक घेण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश. ओबीसी आरक्षण कायम राहणार. मे अखेरपर्यंत निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूरसह सर्व महापालिकांमध्ये निवडणुकीचा मार्ग मोकळा. बीएमसी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याचे आदेश. राज्यात 16 ठिकाणी मॉकड्रिल होणार. भारत पाकिस्तानमध्ये तणाव वाढला असून दोन्ही देश युद्धात तयारीत. प्रवाशांना नकार दिलास. आता 28,000हून अधिक रिक्षा व टॅक्सी चालकांचे लायसन्स निलंबित होणार. आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई. बीएमसीने फक्त 56% नालेसफाई पूर्ण केली. मिठी नदीवर केवळ 29% काम पूर्ण. नागरिकांमध्ये नाराजी. ट्रॅफिक नियम तोडल्यास आता ड्रायव्हिंग लायसन्सवर नकारात्मक गुण दिसणार. गुण वाढल्यास लायसन्स रद्द. ठाणे महापालिकेचे प्री मान्सून काम संथ. 20 मे पर्यंत काम पूर्ण होणे कठीण. संजय निरुपम म्हणाले, पाक झेंड्याचे समर्थन म्हणजे देशद्रोह. मुस्लिमांनी त्यावर दुखवू नये. राहुल गांधींनी माफी मागावी. मुंबई पोलिसांनी 55 कोटीच्या सफाई घोटाळ्यात पहिली एफआयआर दाखल केली. ईओडब्ल्यू कडून छापे. वानखेडे स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्यादरम्यान वाहतूक कोंडीचा इशारा. महाराष्ट्र महोत्सव कार्यक्रमात अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्री व्हायचे होते पण संधी मिळाली नाही. भीषण उष्णतेमुळे इलेक्ट्रिक उपकरणांवर ताण. आगीच्या घटनांमध्ये वाढ. नागरिकांना सावधानीचा इशारा. कल्याणमध्ये दारूच्या पैशांवरून वडील पुत्रांच्या शेजाऱ्यांवर हल्ला. 19 वर्षीय मुलीचा मृत्यू. साखरपुडा शारीरिक संबंध आणि फसवणूक प्रकरणात मुंबई इंडियन्सचे माजी क्रिकेटपटू बलात्काराच्या आरोपाखाली अटकेत. साखरपुडा शारीरिक संबंध आणि फसवणूक प्रकरणात मुंबई इंडियन्सचे माजी क्रिकेटपटू बलात्कार आरोपाखाली अटकेत. मालाडमध्ये विवाहित महिलेला अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल. 13 लाख रुपये व सोने लुटलं. आरोपी फरार. बोरिवलीत हिट अँड रन अपघात. नुकतीच नोकरी सुरू केलेल्या 23 वर्षीय युवकाचा मृत्यू. मुंबईत सिव्हिल डिफेन्स प्रमुखाच्या अध्यक्षतेखाली बैठक. पुणे, नागपूरमध्ये युद्ध मॉकड्रिल सुरू. सांगलीच्या विद्यार्थ्याला प्रत्येक विषयात 35 गुण मिळून एकूण 210 गुणांमध्ये पास. मार्कशीट सोशल मीडियावर व्हायरल. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 98,460 तर चांदी 96,900 प्रति किलोवर पोहोचली. पुण्यातील खडकवासला धरणात पोहायला गेलेल्या 2 मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू.